तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. बघा, आपण मंथनची जी सिरीज तुमची चाललेली होती त्याच्यात मॅथ्स गणित या विषयाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. बघा, गणिताचा आपला दुसरा टॉपिक आहे 3 अंकापर्यंत संख्यांचे अंकात व्यक्त करणे. म्हणजे 3 अंकी संख्या कशी वाचायचे आणि व्यक्त कसे करायचे, लिहायचे कसे. सर्वात अगोदर तुम्हाला बघा, एकक, दशक, शतक असे 3 टप्पे असतात. एकक म्हणजे 1, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100. विराट कोहलीचे फॅन आहेत तर शतक तर तुम्हाला माहितीच असेल. शतक म्हणजे काय की 100. तर काय 100व्या स्थानी जी गोष्ट असते तिला म्हणतात शतक. आता शतक मध्ये कसे येतात 100, 200, 300, 400, 500, 600 हे सगळे काय आहेत शतक स्थानाचे आहेत, शतक येते. बरोबर, लक्षात घ्या. आता इथे काय 717 आहेत. म्हणजे काय 717. आता 717 एकक आहे. पहिला जो अंक असतो तो एकक म्हणजे युनिट प्लेस, म्हणजे याला म्हणतो आपण 7. पण 1 हा जो आहे त्याला आपण 1 म्हणत नाही, त्याला आपण म्हणतो काय 10. काय म्हणतो 10. याच्या पुढे 1 नंबर आहे म्हणजे 1 0. म्हणजे हा कोणत्या स्थानावर आहे, दशक स्थानावर. म्हणजे 1 म्हणजे काय 0, 10. आणि हा काय शतक स्थानावर आहे. तर मग याला 7 नाही तर आपण म्हणतो 700. तर लक्षात घ्यायचं 710 7. म्हणजे याला जर आपण मिक्स केलं तर होतं आपलं 717. तर लक्षात घ्यायचं. तर याला वाचताना काय वाचायचं 717, 717. कळालं. बघा, त्याच्यानंतर डायरेक्ट प्रश्न दिले तुम्हाला 569. मग 569 कसं लिहितात. पहिले 1 ते 100 लिहिता आलं पाहिजे. 1 ते 100 एका पेजवर लिहून घ्या. मग नंतर 69 म्हणजे काय 70च्या मागचा. 70च्या मागचा काय 69. मग 569 मराठीमधून लिहितात 5 6 9. 5 6 9 कुठे आहेत, ऑप्शन नंबर 3 तुमचं बरोबर उत्तर होणार. कळालं. 808. आता बघा, एकक, दशक, शतक. आता 800 800 म्हणजे काय 800 असं लिहायचं. 800 बरोबर. 800 आणि किती 8 आहे फक्त. 80 का नाही, फक्त काय आहेत 8. मग हे लिहायचं, याच्यात काय करायचं प्लस, म्हणजे 808. ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर. 880 असतं तर मग आपण लिहिलं असतं 80. मग इथे आलं असतं 880. लक्षात आलं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न 500 आता 500 700 तर माहिती आहेत. मग 500 कशाला म्हणतात. 500 याला म्हणतात की जर आपल्याला विचारलं 500 तर याच्यामधून काय मायनस करायचं 25. 500 म्हणजे काय, याच्यामधून 25 मायनस करायचे. 750 मध्ये म्हटलं तर याच्यामध्ये 1.25 म्हणजे काय 1.25 म्हणजे याच्यात 25 ऍड करायचे. अर्धा 750 म्हणले साडे किंवा अर्धा जर म्हटले तर याच्यामध्ये किती 50 ऍड करायचे. कळालं. आणि पावणे म्हटलं तर काय करायचे 25 वजा करायचे, म्हणजे 675. 550. 440 बघा, एकक, दशक, शतक. मग किती आहेत, सॉरी उलट लिहायचं होतं. काय आहेत बघा, एकक, दशक, शतक. आता इथे लक्षात घ्या 440. मग किती आहेत 400 अगोदर लिहून घ्यायचं. आणि किती आहेत 40 आहे. आता 4 नाही 40 आहे. मग 40 कसं लिहितात असं. मग ऍडिशन करा 440. 0 + 0 0, 0 + 4 4, 4 4. म्हणजे 440 कुठे आहेत, ऑप्शन नंबर 4 तुमचं बरोबर आहे. कळालं. समजत असेल. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत आणि तुम्ही कितवीला आहेत. आता तुम्ही तर सॉरी तिसरीलाच आहेत, तुमचं तिसरीचाच व्हिडिओ चालू आहेत. पण तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत हे मला सांगायला विसरायचं नाहीये. आणि तुमचं नावही मला कमेंट बॉक्स मध्ये. 825. आता माहितीये तुम्हाला 800 म्हणजे माहिती आहेत. आणि 1.25 म्हणजे अगोदरच सांगितलं, अगोदरच्या याच्यामध्ये किती ऍड करायचे 25. म्हणजे काय 825. मग 825 ऑप्शन नंबर 4 तुमचं बरोबर आहे. कळालं. त्याच्यानंतर 525. 500 + 25 मग किती होतात 525. खूप सोपं आहे.
जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तितकं जास्त आमच्याकडून जास्तीत जास्त शिकायला भेटेल. आणि काहीही अडचण असली बघा, युट्यूब चॅनलची लिंक आहेत, सर्वांना शेअर करा. इन्स्टा आयडी आहेत. काही अडचण असली तर व्हॉट्सअपवर तुम्ही आम्हाला कळवू शकतात. 702 702 702 ऑप्शन नंबर 3 बरोबर. 608 जेव्हा तुम्हाला असं समजेल तेव्हा 608 आहे ना, 660 आहे, सॉरी 660 660 ऑप्शन नंबर 3. जेव्हा तुम्हाला हे समजत जाईल तेव्हा तुम्ही असेच माझ्या 450. आता बघा, साडे म्हणजे किती सांगितलं होतं मी, सव्वा म्हणजे 25 ऍड करायचे, पावणे म्हणजे 25 वजा करायचे, आणि साडे म्हणजे काय की 450 म्हणजे 400 प्लस साडे म्हणजे किती 50, मग काय 450. ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर असणार आहे. पुढचा शेवटचा प्रश्न घेऊयात आपण. 888 888 बरोबर. याच्यात काहीच नवीन नाहीत, एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. याच्या पुढचे क्वेश्चन तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायचे आहेत. आणि काहीही अडचण असली तर ऋषी दादाला कधीही संपर्क साधा. एव्हरी टाइम कोणत्याही वेळेत तुमच्या जवळ आम्ही असणार आहोत. तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना ग्रुपमध्ये ऍड करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.